3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. नांदेड सर्वांसाठी खुलं, सर्वांचं स्वागत. पण नांदेडमध्ये आला तर काहीतरी देऊन जावं अशी मागणी अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे. लोहा इथे आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. यावरून अशोक चव्हाण यांनी शिंदेंना टोला लगावला. साताऱ्याच्या शिरवळमध्ये अंबिका मातेच्या पालखी सोहळ्याला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली. पालखी सोहळ्यानिमित्तानं चौकात आकर्षक रांगोळी आणि फुलांची सजावट करण्यात आली. दरम्यान भक्तिभावाने देवीचं पूजन करून हजारो भाविकांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. वाशिमच्या इचानागी इथं बारस यात्रेचं आयोजन करण्यात आलं. अनेक वर्षांपासून चालत आलेली शेंडीने गाडी ओढण्याचं नवस फेडण्याची परंपरा उत्साहात पार पडली. या परंपरेमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातून हजारो भाविकांनी हजेरी लावली. अकोला महानगरपालिकेचा 2026-27 वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलाय. पालिकेच्या 1505.7 कोटींचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आलाय. या अर्थसंकल्पात प्रकल्पाला गती देणे, पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, बस सेवा अशा विविध योजनांचा समावेश आहे. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुपरस्टार थालापती विजय यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या टिविक पक्षाकडून सर्व 234 जागांसाठी उमेदवार जाहीर करताना विजय यांनी वैयक्तिक ड्रायव्हरच्या मुलाला विरुगापंग या मतदारसंघातून MLA म्हणून संधी दिलेली आहे. विजय यांचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करणारे PA राजेंद्र यांचा मुलगा सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरणार आहे. आखाती देशातील युद्धामुळे महिनाभरात पुण्यातून होणारे 80हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द झाली आहेत. पुण्याहून दुबई आणि अबुधाबीसाठी होणारी हवाई वाहतूक बंद झाली आणि युद्धामुळे पर्यटन व्यवसायालाही मोठा फटका बसलाय. रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. 31 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीमध्ये येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस उष्णतेच्या लाटेसोबत अचानक हवामान बदलून मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिल्यानं जिल्ह्यातले आंबा आणि काजू बागायतदार धास्तावले. रायगडमधील म्हसळा तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झालेली आहे. पाणी टंचाईने त्रस्त झालेले खारगाव खुर्दचे ग्रामस्थ आता आक्रमक झाले. पुढील 7 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास गावातील सर्व महिलांना सोबत घेऊन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातल्या भोसते घाटामध्ये केमिकल टँकर पलटी झालाय. टँकर केमिकलचा असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी घटनास्थळी कडक बंदोबस्त ठेवलाय. तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अकोला महापालिका महापौरांच्या दालनासमोर पत्रकार संघटनांनी ठिय्या आंदोलन केलंय. सर्वसाधारण सभेदरम्यान माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्रपणे हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली. मात्र लावलेल्या टीव्ही स्क्रीनवर सभेचं थेट प्रक्षेपण वारंवार खंडित होत असल्यानं पत्रकार संतप्त झाले. यामुळे सभेतील घडामोडींची अचूक माहिती मिळण्यात अडथळे निर्माण झाले.